ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर कंपनीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर या गावामध्ये आचेगाव हे गाव आहे. तर त्या आचेगाव गावामध्ये आपण एका शेतकऱ्याला कांद्यावर ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट दिलं होतं. तर त्या शेतकऱ्याने सर्व आपल्या ग्रीन लाईफचे प्रोडक्ट वापरून त्यांनी रिझल्ट घेतलेला आहे. तर त्या शेतकऱ्याच्या शेतात आलो तर त्या शेतकऱ्याच्या तोंडून आपण ऐकलं. नमस्कार. नाव काय आपलं? आचेगाव. बरं सर, तुम्ही हा कांदा केला आहे. कांदा किती आहे? पाऊण एकर म्हणजे 1 किलो बी आहे. 1 किलो बी पेरणी केला आहे का? पेरणी केली. तुम्ही पेरणी केला त्यावेळेला काय केलं होतं वगैरे वापरलं? बरं, आता ह्याला कसं काय याला प्लॅनिंग कसं केलं आहे तुम्ही? प्लॅनिंग म्हणजे सर तुम्ही सॉईल चार्जर म्हणून बी प्रक्रिया करा म्हणलं तुमची कंपनीची. हां, ग्रीन सॉईल सॉईल जे होतं बी प्रक्रिया केली. बी प्रक्रिया केली. परत तुम्ही आणि रायडर दिलं होतं. ते 2 वेळा बघा. आता हे माझा कांदा 2 महिने 15 दिवसाचा आहे. बरं, आता सध्याला. बरं 2 महिने 15 दिवस झाला. 15 दिवसाचा कांदा. 2 महिने झाला. 2.5 महिन्याचा कांदा आहे. बरं आता तुम्ही ते सॉईल जे आपलं बीज प्रक्रिया केलं ते बीज प्रक्रिया केल्यामुळे तुम्हाला काय त्याचं रिझल्ट काय आला? रिझल्ट म्हणजे आता आहे ते आता हे रिझल्ट त्याच्यामुळेच रिझल्ट आहे ते कांदा त्याच्यावरच आहे. ना DAP ना युरिया ना काय नाही. बरं, बस तुमची 2 फवारणी आणि शक्ती. आणि ट्रिपल शक्ती घेतली का? ट्रिपल शक्ती हे 2 फवारणी 2 महिन्यामध्ये आता 2.25 महिन्यामध्ये फवारणी केलेलं आहे. ट्रिपल शक्ती फवारणी केली. हा रायडर पण वापरला का त्याच्यात? रायडर. बरं, आता हे वापरल्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारचा रोग करपा वगैरे काय दिसत नाही. आता सध्या 2.25 महिन्याचा जो कांदा आहे तर कांदा आपण बघूया की उकडून काय एकदम गड्डे उकडूया की उकडा की सर. हां, आता हा 2.25 महिन्याचा कांदा आहे. तर ह्या पद्धतीचा आता सध्या हे गड्डा दिसतोय. गड्डा आहे ते. तर ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर कंपनीच्या या जे काय सेंद्रिय जे प्रोडक्ट आपण देऊ लागलो तर प्रत्येक या शेतकऱ्याला ह्या पद्धतीचा रिझल्ट आहे. तर आता याच्यासाठी तुम्ही आता गड्डा वगैरे नसते गड्डा नसून यासाठी तुम्ही रासायनिक तर वापरतच नाही. मग रासायनिक न वापरल्यामुळं तुम्हाला जे आपले ग्रीन लाईफचे प्रोडक्ट वापरायचे म्हटलं तर गड्डा नसून यासाठी आता आपल्याकडे मॅक्स गोल्ड आणि एक ग्रीन अर्थ प्रोडक्ट आणलेला आहे. तर ह्याच्यामुळं काय होईल, तुमची जी जमीन आहे पाऊस जास्त पडलं की पाणी धरतं. तर पाणी धरून यासाठी हे ग्रीन लाईफचे जे काय आता जे पुढचं जे ट्रीटमेंट आहे दुसरं तर आपण ग्रीन अर्थ आणि मॅक्स गोल्ड हे कृषीमध्ये देणार आहे. तर तुम्हाला जे ग्रीन लाईफचे प्रोडक्ट वापरून स्वतःला तुम्हाला रिझल्ट चांगलं आहे का? आहे 100% समाधानी आहात का? बरं, तुम्ही ह्या कांद्याला सोडून परत कुठल्या पिकाला वापरलाय तुम्ही? सर मी उडीद. हा का? आता उडदाला कुठल्या पद्धतीने केला? तर तुम्ही ते सॉईल चार्जर बी प्रक्रिया सॉईल बी प्रक्रिया केलाय. तुम्ही ते सॉईल चार्जर आणि चार्जर एक फवारणी केलंय. बरं बघा 6 किलो बियाला 12 पाकिट उडीद पडलाय. 6 किलो बी होतं त्याला 12 पाकिट तुमचं उतारा निघालेला आहे. मग ह्याला सगळं काही ग्रीन लाईफचे ट्रीटमेंट झालं आहे का? हां सर. तर दाणा जरा बघितलं जाडच्या जाड आहे आणि काळोखी पण जबरदस्त आहे. आणि टोटल 12 पाकिट. किती रान किती आहे सर? हे 1.25 एकर आहे. 1.25 एकरमध्ये 12 म्हणजे 6-7 क्विंटल रान निघाले.